CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। कवठेमहांकाळ तालुक्यातील काही सरपंच कोणत्या नेत्याचा झेंडा घेऊ अशी अवस्था। कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या लोकसभेचे राजकीय वातावरण तापू लागले आहे। आपापले नेते राजकीय वातावरण निर्माण करीत असताना कार्यकर्त्यांचा आढावा आणि कार्यकर्त्यांची जवळीक करताना नेते दिसत आहेत। परंतु कवठेमहांकाळ तालुक्यात काही गावातील निवडून आलेले सरपंच एका पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आणि दिसतात दुसऱ्या नेत्याच्या कार्यक्रमात अशी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचांची अवस्था दिसून येत आहे। त्यामुळे सरपंचांना कोणत्या नेत्याचा झेंडा घेऊ अशी अवस्था दिसत आहे। कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, शेतकरी विकास आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्षा अनिता सगरे यांचे प्रबल गट तालुक्यात आहेत। परंतु या नेत्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका झाल्या। कोण खासदार पाटील, आमदार पाटील, माजी मंत्री घोरपडे, कारखान्यांच्या अध्यक्षा सगरे यांच्या गटाचे सरपंच झालेले बघायला मिळाले। कवठेमहांकाळ तालुक्यातील काही कालावधीपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि आपापल्या नेत्यांनी सत्कार करताना मात्र हे सरपंच प्रत्येक नेत्याचा सत्कार स्वीकारताना दिसून आले। पण सध्या लोकसभेचे वातावरण होत असताना तालुक्यातील काही गावातील निष्ठावंत सरपंच वगळता काही सरपंच हे निवडून आले एका नेत्याच्या नेतृत्वाखाली आणि दिसतात एका नेत्याच्या कार्यक्रमामध्ये अशी परिस्थिती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे। त्यामुळे नेत्यांना संभ्रम निर्माण होत आहे। नेमका सरपंच कोणत्या नेत्याचा हेच त्यांना समजेना झाले। त्यामुळे नेता संभ्रम अवस्थेत दिसून येत आहेत। कवठेमहांकाळ तालुक्यात स्वतंत्र असलेल्या प्रबल गटप्रमुख नेते हे आपापल्या कार्यकर्त्यावरती नजर ठेवताना दिसून येत आहेत। काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या आहेत। त्यामुळे तालुक्यातील काही सरपंच इकडे तिकडे करीत असल्यामुळे नेमके काही गावातील सरपंचांना लावलेली टिकली कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे। CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमहांकाळ।